का राहुल ढिकले हे आपल्याला कुठेतरी तिकिटासाठी डावलू शकतात, यासोबतच ते आपल्याला कुठेतरी पराभव करण्यासाठी ते जबाबदार असू शकतात असं देखील सांगितलं जातं। राहुल ढिकले यांना दुर्धर एक आजार झाला होता आणि ते या आजाराने पीडित होते, म्हणजे निवडणुकीच्या दरम्यानच त्यांना हा आजार झाला। एवढंच नव्हे तर राहुल ढिकले यांची रॅली देखील अडवण्यात आली होती। काही दिवसांपूर्वी नाशिकच्या पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांची एक नियुक्ती होते, ती नियुक्ती होती निवडणूक प्रमुख। त्यामुळे राहुल ढिकले यांच्या समर्थकांमध्ये मोठा उत्साह खरं तर पाहायला मिळाला। मात्र काल सायंकाळच्या सुमारास एक बातमी आली, ती बातमी होती देवयानी फरांदे यांची नियुक्ती आता राहुल ढिकले यांच्या जागी म्हणजेच निवडणूक प्रमुखपदी करण्याची। त्यामुळे नाशिकमध्ये एकाएकी संपूर्ण भाजपचे चित्र हे बदललेलं आहे। काय आहे हे सविस्तर प्रकरण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी किरण नाईक, तुम्ही बघत आहात लोकमत। राहुल ढिकले हे नाशिक पूर्वचे आमदार, हे दुसऱ्यांदा नाशिकच्या विधानसभेवर नाशिक पूर्वमधून निवडून आले, तर दुसऱ्या बाजूला देवयानी फरांदे या तिसऱ्यांदा नाशिक मध्यच्या आमदार झाल्या आणि त्यांच्याकडे आता महत्त्वाची जबाबदारी दिली, ती म्हणजे निवडणुकीच्या कार्यक्रमांची। निवडणुकीचे जे प्रमुख असतील, जे निर्णय घ्यायचे म्हणजे जे डिसिजन मेकर असतील, त्या देवयानी फरांदे असतील असं आता सांगितलं जातं। मात्र राहुल ढिकले यांचं पद का काढून घेण्यात आलं किंवा त्यांची जबाबदारी का कमी करून देण्यात आली, याचं महत्त्वाचं कारण म्हणजे राहुल ढिकले यांचे काही वक्तव्य। हे मी नाही सांगत आहे, हे काही भाजपचेच लोक सांगतायत, ते देखील दबक्या आवाजात। राहुल ढिकले यांना म्हणजे जे इलेक्शनच्या दरम्यान निवडणुकीच्या रिंगणात होते, तर त्यांच्या समोर जे त्यांचे प्रतिस्पर्धी होते ते होते गणेश गीते। गणेश गीते देखील राहुल ढिकले यांच्या विरोधात नाशिक पूर्वमधून आमदारकी लढत होते। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी या पक्षाकडून गणेश गीते हे निवडणुकीच्या रिंगणात होते। गणेश गीते हे गिरीश महाजन यांचे निकटवर्ती आहेत आणि त्यानंतर गिरीश महाजन यांनी राहुल ढिकले यांना ज्यावेळेस तिकीट जाहीर झालं, त्यावेळेस गिरीश महाजन यांचे निकटवर्ती असलेले गणेश गीते यांना त्या ठिकाणी डावलण्यात आलं। त्यामुळेच गणेश गीते हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं निवडणुकीच्या रिंगणात होते। मात्र ही निवडणूक सुरू असताना जे राहुल ढिकले यांनी काही आरोप केलेले आहेत, ते आरोप म्हणजे राहुल ढिकले यांना दुर्धर एक आजार झाला होता आणि ते या आजाराने पीडित होते, म्हणजे निवडणुकीच्या दरम्यानच त्यांना हा आजार झाला। एवढंच नव्हे तर राहुल ढिकले यांची रॅली देखील अडवण्यात आली होती आणि गणेश गीते यासोबतच राहुल ढिकले यांच्या काही कार्यकर्त्यांच्या निवडणुकीच्या दरम्यान म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान चांगलाच वाद झाला होता। हा वाद एवढ्या विकोपाला होता का राहुल ढिकले यांनी माझा एक डमी उमेदवार गणेश गीते नावाचा उभा केल्याचा थेट आरोप एका पत्रकार परिषदेमध्ये म्हणजेच विधानसभेच्या निवडणुकीच्या पत्रकार परिषदेमध्ये गणेश गीते यांनी केला होता। हे प्रकरण अत्यंत रंगत होतं आणि जोरदार याची चर्चा संपूर्ण नाशिक शहरामध्ये होती आणि ह्याच निवडणुकीदरम्यान राहुल ढिकले हे निवडून आले, गणेश गीते यांचा पराभव झाला आणि त्यानंतर गणेश गीते हे राष्ट्रवादीच्या म्हणजे शरद पवार गटात होते। मात्र त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा होता, मात्र त्यांच्या प्रवेशाला राहुल ढिकले यांनी विरोध केला आणि हा विरोध करत असताना गिरीश महाजन यांनी त्यांचा म्हणजेच गणेश गीते यांचा प्रवेश करून घेतला, तो पण भारतीय जनता पार्टीमध्ये। आणि त्यानंतर मोठी नाराजी खरं तर राहुल ढिकले यांच्या मनात होती, अशी देखील चर्चा सध्या नाशिकच्या भाजप गटामध्ये सुरू आहे। आणि ही चर्चा सुरू असतानाच काही दिवसांपूर्वीच ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा झाली, त्यावेळेस राहुल ढिकले यांना निवडणुकीचं प्रमुख या ठिकाणी करण्यात आलं आणि हे प्रमुख असलेले राहुल ढिकले त्यांना संपूर्ण नाशिकच्या तिकिटांची देखील जबाबदारी देण्यात असल्याची देखील चर्चा होती। मात्र राहुल ढिकले यांनी सभेमध्ये भाषण केलं, मी कोणत्याही प्रभागात हस्तक्षेप करणार नाही, मी प्रांजळपणे काम करल, मात्र माझा रस्ता ज्यांनी अडवला, ज्यांनी मला त्रास दिला, मी त्यांना सोडणार नाही, असाच त्यांनी एक बंड जो आहे तो पुकारला। आणि त्यानंतर राहुल ढिकले यांच्या विरोधात पक्षामध्ये मोठी नाराजी पाहायला मिळाली। विशेष करून राहुल ढिकले यांचं जे वक्तव्य आहे ते समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाल्याची देखील चर्चा आहे।
आणि त्यानंतर राहुल ढिकले हे ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू झाल्या, यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि नुकत्याच आता महानगरपालिकेच्या निवडणुकींची घोषणा झाली. त्यामुळे नाशिकमधील जवळपास 122 प्रभागांच्या सदस्यांची जी जबाबदारी आहे ती राहुल ढिकले यांच्या खांद्यावर येऊन ठेपली. मात्र राहुल ढिकले यांनी केलेले उद्गार हे पक्षात काही कार्यकर्त्यांना घातक ठरू शकतात आणि पक्षाच्या विरोधात ठरू शकतात, अशी भूमिका काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देखील घेतली आणि याची थेट दखल प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यापर्यंत घेण्यात आली. त्यांनी राहुल ढिकले यांचं हे वक्तव्य आणि पक्षविरोधी भूमिका असल्याचं देखील तक्रार प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे घेतली. त्यानंतर काल सायंकाळच्या सुमारास प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडनं एक पत्र आलं समोर आणि ते पत्र होतं देवयानी फरांदे यांच्या नियुक्तीचं. देवयानी फरांदे या नाशिक मध्यच्या आमदार, सलग तिसऱ्यांदा त्या नाशिक मध्य या विधानसभा क्षेत्रामध्ये त्या निवडून आल्या आणि त्यानंतर राहुल ढिकले यांचं पद जे होतं, जे निवडणूक प्रमुख होतं, ते काढण्यात आलं आणि त्याला स्थगिती देण्यात आली आणि ही संपूर्ण जबाबदारी आता देवयानी फरांदे, विशेष करून नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी ही पूर्णपणे देवयानी फरांदे यांच्यावर आहे आणि ही जबाबदारी आता त्यांनाही पार पाडावी लागणार आहे. मात्र जवळपास 1000पेक्षा जास्त उमेदवारांच्या ज्या मुलाखती या ठिकाणी पार पडल्या, त्यामध्ये आवर्जून जो सहभाग घेतला तो राहुल ढिकलेंसोबत वेगवेगळे जे स्थानिक पदाधिकारी होते ते देखील या मुलाखती दरम्यान होते. मात्र ह्या मुलाखती संपल्यानंतर काल सायंकाळच्या सुमारास प्रदेश कार्यालयाकडनं एक पत्र रिलीज होतं आणि ही संपूर्ण जबाबदारी आता देवयानी फरांदे यांच्या खांद्यावर जी आहे ती टाकण्यात आली. देवयानी फरांदे या 2014 पूर्वी नाशिक महानगरपालिकेच्या नगरसेविका होत्या. उपमहापौर पद त्यांनी भूषवलेलं होतं. नाशिकचं राजकारण हे चांगल्याच पद्धतीने हे देवयानी फरांदे यांना माहिती आहे आणि 2014ला मोदी लाट आली. 2014 पासून तर आज पावत देवयानी फरांदे या नाशिक मध्यच्या म्हणजेच तिसऱ्यांदा त्या आमदार म्हणून निवडून या ठिकाणी आलेले आहेत. मात्र राहुल ढिकले यांचं पद जे आहे ते काढल्यानंतर, म्हणजेच निवडणुकीचं जे प्रमुख होतं ते पद काढल्यानंतर एक वेगळा गट जो आहे, जो असं देखील सांगितलं जातो की ज्यांनी राहुल ढिकले यांना विरोध केला त्या गटामध्ये मोठं उत्साहाचं वातावरण खरं तर ह्या ठिकाणी पाहायला मिळतं. तर काही दबक्या आवाजात जी चर्चा आहे का राहुल ढिकले हे आपल्याला या ठिकाणी निवडणुकीच्या दरम्यान हे आपल्याला कुठेतरी तिकिटासाठी डावलू शकतात, यासोबतच ते आपल्याला कुठेतरी पराभव करण्यासाठी ते जबाबदार असू शकतात, असं देखील सांगितलं जातं. आणि म्हणूनच राहुल ढिकले यांची ही जबाबदारी जी आहे ती बाजूला जी आहे ती काढून घेण्यात आली. ही जबाबदारी जी आहे देवयानी फरांदे यांना देण्यात आली. देवयानी फरांदे या ज्या नाशिक मध्यच्या आमदार आहेत, खरं तर गिरीश महाजन यांच्या त्या अत्यंत जवळच्या देखील मानलं जातं. तर दुसऱ्या बाजूला जे राहुल ढिकले आहेत ते आपलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचं देखील असल्याचं सांगितलं जातं. मात्र नाशिक महानगरपालिकेची जी मुख्य जबाबदारी आहे ती कुंभमेळा मंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आहे आणि त्यांच्या जवळच्या असल्याच्या देवयानी फरांदे हे सांगितलं जातं. कारण की कोणतेही कार्यक्रम राहिले तर यामध्ये देवयानी फरांदे यांचा प्रामुख्याने मोठा सहभाग असतो आणि त्या प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असतात. आणि गणेश गीते हे गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय देखील असल्याचं सांगितलं जातं. आणि याच गणेश गीते यांना कुठेतरी नाराज करून चालणार नाही, म्हणून की काय राहुल ढिकले यांची जबाबदारी जी आहे ती देवयानी फरांदे यांच्या खांद्यावर जी आहे ती टाकण्यात आली. कारण की राहुल ढिकले जर या ठिकाणी निवडणुकीचे प्रमुख राहिले तर ते आपल्याच पदाधिकाऱ्यांना किंवा आपल्याच जो उमेदवार असेल त्यांना ते तिकीट डावलू शकतात किंवा ते या ठिकाणी त्यांना जे आहे ते पाडू शकतात, असं देखील चित्र जे होतं ते या ठिकाणी समोर होतं. मात्र राहुल ढिकले यांना आता संपूर्णपणे निवडणुकीच्या प्रमुख जबाबदारीतून बाजूला करण्यात आलं. तर देवयानी फरांदे या ठिकाणी आता नाशिकच्या निवडणूक प्रमुख आहे. त्यामुळेच त्यांच्या गटात आणि विशेष करून राहुल ढिकले यांच्या विरोधातला जो एक गट आहे त्यांच्यामध्ये एक मोठा उत्साहाचं वातावरण या ठिकाणी खरं तर पाहायला मिळतोय. कारण की भारतीय जनता पार्टी या पक्षाला कोणत्याही प्रकारे डॅमेज होऊ नये आणि 100+ नारा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विशेष करून महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नाशिकच्या काय होतं आणि देवयानी फरांदे ही जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडतात
हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. या व्हिडिओबद्दल आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.